बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आयोजित महाराष्ट्र दिन 2026च्या या ऑनलाईन सोहळ्यात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण साता समुद्रापार असूनही आपल्या लाडक्या महाराष्ट्राचा गौरव आणि संस्कृती साजरी करण्याची ही संधी जुळवून आणलेली आहे आणि मला खरंच अभिमान आहे. हा आपला पहिला ऑनलाईन कार्यक्रम आहे. काही थोडक्यात सूचना देऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक, की तुम्ही सर्वजण आनंदाने आपला व्हिडिओ सुरू ठेवू शकता. आम्हाला सर्वांना तुम्हाला बघायला आणि इव्हन कलाकारांना पण तुमच्या रिॲक्शन्स बघायला खूप आवडेल. फक्त तुमचा मायक्रोफोन म्यूट ठेवा थ्रू आउट कार्यक्रम. जर तुम्हाला काही रिॲक्शन द्यायची असेल तर तुम्हाला कमेंटचं ऑप्शन आहे आणि शिवाय तुम्हाला खाली काही इमोजीज सुद्धा दिसतील, त्या अगदी अवश्य वापरा. आता कार्यक्रमाची सुरुवात आपण अध्यक्ष तन्वी महाजन यांच्या स्वागतपर भाषणापासून करत आहोत. कार्यक्रमाचा उद्देश आणि रूपरेषा याची ती थोडक्यात माहिती देतील. तन्वी महाजन. नमस्कार सर्वांना. बीएमएमएस परिवाराच्या वतीने आजच्या या विशेष ऑनलाईन कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नाही, तर प्रगती, विचार स्वातंत्र्य, कष्टशीलता आणि समृद्ध संस्कृती याचा एक अद्वितीय संगम आहे. या भूमीने आपल्याला केवळ ओळख नाही दिली, तर मोठं विचार करण्याची, पुढे जाण्याची आणि बदल स्वीकारण्याची ताकद दिली आहे. आपल्या समाज सुधारकांच्या प्रगत विचारांनी आणि शिक्षणाच्या मजबूत पायावर उभ्या असलेल्या या राज्याने आपल्याला उदार, सक्षम आणि आत्मविश्वासू बनवले आहे. याच महाराष्ट्राने आपल्याला अशी घडण दिली आहे की आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी आपल्या कष्ट, मूल्य आणि संस्कृती यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आपण एक प्रगतिशील, सक्षम, उच्च ध्येय ठेवणारा आणि अभिमानाने उभा असलेला एक मराठी समाज आहोत, जो आपल्या मुळांशी जोडलेला असूनही आकाशाला गवसणी घालण्याची हिंमत ठेवतो. तर अशा या प्रेरणादायी महाराष्ट्राचा भाग असल्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि तोच अभिमान आज प्रत्येकाच्या मनात जागवण्याचा हा एक सुंदर क्षण आहे. आज आपण आपल्या महान गायिका आशाताई भोसले यांनाही आदरांजली अर्पण करणार आहोत. आपण सर्वांनी आजचा कार्यक्रम मनापासून अनुभवावा आणि या सुंदर समुदायाचा भाग असल्याचा आनंद घ्यावा, हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद तन्वी. आता शुभ कार्य म्हटलं की आपल्या विघ्नहर्त्या गणरायाला नमन करणं आलंच, जे आज देखील आपण करणार आहोत, पण थोड्या अनोख्या पद्धतीने. बाझेलची श्रेया पुनवटकर आपल्या समोर सादर करणार आहे गणपती बाप्पाची स्तुती करणारं एक जोशीला गाणं. लंबोदर तू विनायक जय तू, लंबोदर तू विनायक जय तू, रुद्रांशु गणपती गजमुख तू, टक्केश्वर तू सर्वात्मन तू, प्रथमेशा गणपती गजमुख तू, तू अनग तू अमोघ तू सृष्टिधारे, तू अयन तू अनेक तू हे दातारे, लंबोदर तू विनायक जय तू, रुद्रांशु गणपती गजमुख तू, टक्केश्वर तू सर्वात्मन तू, प्रथमेशा गणपती गजमुख
वा वा श्रेया, वा काय धमाकेदार सुरुवात केली आहेस तू कार्यक्रमाची. खूपच छान, खूपच छान. आता गणपती बाप्पाच्या वंदनानंतर आता वेळ आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवताचं स्मरण करण्याची, म्हणजेच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण करण्याची. त्यांचा जयघोष करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत अथर्व ढमढेरे आणि शरयू ढमढेरे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृतम् अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पाळंगत राजनीती धुरंधर प्रौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुलांनी खूपच छान अगदी दर्जेदार शिवगर्जना दिलेली आहे. अगदी अंगावरती शहारा येईल असाच. खरं तर ऍक्च्युली साता समुद्रापार स्वित्झर्लंडमध्ये राहून आपली ही नवीन पिढी जेव्हा आपली संस्कृती आणि परंपरा इतक्या आवडीने जपते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला वारसा पुढे जातोय असा विश्वास वाटू लागतो. आणि आपली ही मुलंच आपली संस्कृती टिकवून ठेवणारे खरे ब्रँड अँबॅसेडर, हो ना. आता पुढचं सादरीकरण अशा एका कलाकाराचं आहे ज्याला पाहून आपलं मन अभिमानाने भरून येईल. आणि तो आहे आपला आजचा सर्वात छोटा बाल कलाकार वेदांत बाकोरे. इतक्या लहान वयात आपली भाषा जपणाऱ्या या चिमुकल्या मावळ्याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर येतोय वेदांत बाकोरे. माझं नाव वेदांत बाकोरे आहे. मी तुम्हाला महाराष्ट्र गीत म्हणून दाखवत आहे. ही महाराष्ट्र भूमी जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी अधिप्राण प्रिय ही माया मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली समानी जळके भव्य पताका भगव्या जळी पताकांची. ही महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी अधिप्राण प्रिय ही माया मराठी आमची. राकट देशा अनखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमावर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पदाचे भरती पाणी मातीच्या गागडी. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची ही भूमी साहित्यांची. ही महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी प्राणप्रिय ही माय मराठी आमची. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. क्या बात है, क्या बात है वेदांत. खूपच छान, खूपच छान. खरंच अभिमान वाटतोय मला. पण थांबा, अजून ही तर खरी सुरुवात आहे. आपल्याला याच्यानंतर आणखीन छान कार्यक्रम बघायला मिळणार आहेत. आता मी आमंत्रित करतोय आपल्या पुढच्या परफॉर्मरला आणि त्याचं नाव आहे विवान साठे. विवान आपल्याला आज महाराष्ट्राची थोरवी आणि आपल्या मातीचा गौरवशाली इतिहास याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. पण हा फार विशेष कार्यक्रम आहे बरं का. तुम्हाला माहितीये, तुम्हाला जर आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जर सेल्फी घ्यायचा असेल तर आपल्यापैकी एकाला तरी सहजासहजी शक्य आहे का? कदाचित नाही. पण विवान हा असा मुलगा आहे ज्याचं भाषण ऐकल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहून त्याच्याबरोबर सेल्फी काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तर मंडळी तयार व्हा. आता एका दमदार भाषणासाठी स्वागत करूया विवान साठे याचं. राम राम पाहुणं. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करून मी महाराष्ट्राविषयी काही शब्द प्रस्तुत करतो.
महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. 1 मे 1960 रोजी स्थापन झालेले हे राज्य दख्खन पठाराचा काही भाग व्यापलेले आणि अरबी समुद्राच्या सीमेवर बसलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगा हा महाराष्ट्राचा भौतिक कणा आहे. महाराष्ट्र राज्य हे कृष्णा, गोदावरी, कोयना इत्यादी नद्यांच्या पाण्याने समृद्ध आहे. शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. या राज्याने पेशवे, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक शूरवीर व्यक्तिरेखा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो येथेच. त्यांनी अनेक गड किल्ले बांधले, भूतलावर आणि समुद्रातही. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. हे राज्य स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आंबेडकर, फुले यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक प्रबोधकांसाठी ओळखले जाते. आनंदीबाई या पाश्चात्य वैद्यक शास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. अलीकडच्या काळातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती जसे की आपल्या सुरेल आवाजाने जगाला भुरळ घालणारा लता आशा मंगेशकर, बॅटिंगने लोकांना मंत्रमुग्ध करणारा सचिन तेंडुलकर, ऑस्कर विजेता आशुतोष गोवारीकर, नायिका माधुरी दीक्षित, आकाशाशी नाते जळवणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ही जन्मली ती याच माती. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. महाराष्ट्र ही संतांची भूमी देखील आहे. संत जसे रामदास स्वामी, तुकाराम, मुक्ताबाई, गाडगेबाबा, ज्ञानेश्वर महाराज ही ती खरी रत्ने आहेत ज्यांनी लोकांच्या मनामनात ज्ञान आणि बुद्धीचा प्रकाश पाडला आणि त्यांना उन्नत केलं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, ज्यांनी तोची तो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मराठी ही महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून पुरस्कृत झाली. संतांपासून ते लेखक कवीपर्यंत जसं की संत बहिणाबाई, कुसुम अग्रज, पु ल देशपांडे, ग दि माडगूळकर ह्यांचा यात सिंहाचा वाटा आहे. संत ज्ञानेश्वरांनी बरोबरच म्हटले आहे, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. मराठी साहित्य समृद्ध झाले ते असे. भूपाई घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, कीर्तन अभंग अभिर गुलाल उदित रंग रंग रंग, ओवी पोथी उखाणे गीत रामायण गाबाळांनो श्रीरामायण, संगीत नाटके कोणी घर देतं का, घर या तुफानाला कोणी घर देतं का. प्रसिद्ध लोकनृत्य लावणी अप्सराली इंद्रपुरीतून खाली, भाडून सूर्यकुला प्रकाश पडला आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. अग ग पोवाडा हे नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी गायला जातो. हा शिवाजी राजा धन्य ओ, हा शिवाजी राजा धन्य नाही असा अन्य वीर सामान्य जाहला महाराष्ट्र देशी, शाहीर मुजरा करतो त्यासी जी 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 जी. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचा आर्थिक केंद्र आहे. बॉलिवूड देखील येथे स्थित आहे. अजंठा वेरूळ आणि इतर शहरे जसे की पुणे, कोल्हापूर, नागपूर प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आयटी हब प्रदर्शित करते. प्रसिद्ध साडी पैठणीचा उगम पैठणमध्ये झाला. तथापि महिलांसाठी नऊवारी साडी आणि पुरुषांसाठी धोतर टोपी हे पारंपरिक पोशाख आहेत. कोकणात आंतरराष्ट्रीय निर्यात दर्जाचे आंबे पिकवले जातात. याबरोबर चौखंड लोकांना महाराष्ट्र आकर्षित करते ते मिसळ, वडापाव, मोदक, पुरणपोळी, पिठलं भाकरी एक नंबर. अशा सुजलाम सुफलाम महाराष्ट्राला माझे वंदन. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. Amazing.
अमेझिंग अमेझिंग. आता पुढच्या वेळेला ज्युरिकला याल ना, तेव्हा विमान बरोबर सेल्फी काढून न्यायला विसरायचं नाही बरं का. आहे की नाही दमदार परफॉर्मन्स. आता आपण आपल्या महाराष्ट्राची स्तुती तर फार करू शकतो, पण या स्तुतीला कधी कधी कार्याची जोड आवश्यक असते आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्यातलेच काही जण फार फार अथक परिश्रम घेत आहेत, काही प्रॅक्टिकली मेहनत घेत आहेत. मी आता बोलवतोय आपले बाझेलचे सेक्रेटरी अमित पुनवटकर यांना, जे मराठी शाळा बाझेलमध्ये चालवतात. त्याविषयी थोडक्यात अमित आपल्याला माहिती देईल. नमस्कार, धन्यवाद सगळ्यांना जॉईन केल्याबद्दल. आणि मी काय फारसं जास्त बोलणार नाही, पण आमचा उपक्रम जो आहे बाझेलमध्ये आम्ही का सुरू केला आणि कसा सुरू झाला, म्हणजे साधारण 2023 पासून आम्ही याच्या मागे लागलो होतो. मी आणि इथल्या गव्हर्नमेंट शाळेकडनं, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं आम्ही त्याची अप्रुव्हल घेऊन शाळेत हा एक विषय इंट्रोड्यूस केला की हायस्काच्या तर्फे, म्हणजे मुलांना ह्याचं नुसतं ज्ञान नाही, मराठी शाळेचं नाही, पण निदान एक विषय म्हणून सुद्धा त्यांना त्याचं मूल्यांकन व्हावं किंवा त्याचं त्यांना रेकग्निशन मिळावं आणि पुढे जाऊन ह्या मुलांना आपलं रिप्रेझेंटेशन किंवा महाराष्ट्राचं मराठी भाषेचं फायदा त्यांना कळेल किंवा मराठी भाषेचा उपयोग त्यांना कळेल, असं आम्ही हा उपक्रम मराठी भाषेचा इथं बाझेलमध्ये चालू केलेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ 12 मुलं, 12 ते 14 मुलं आता ह्या शाळेत शिकतात. दर शनिवारी आम्ही शिकवतो. नुसती भाषाच तर नाही, नुसती भाषा नाही, पण आम्ही संस्कृती सुद्धा शिकवतो मुलांना, की आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे किंवा श्लोक आहेत किंवा तुमचं कुठला सण आहे त्याचं महत्व, असं ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याचा समावेश केलेला आहे. आणि याचा मुलांना खूप फायदा दिसतो आम्हाला. म्हणजे मुलं एकमेकांशी खूप जुळतात, त्यांना वेगळी मैत्री त्यांची तयार झालेली आहे आता. आणि बाहेर कुठे गेले तर त्यांना एकदम छान वाटतं. मध्ये मध्ये आम्ही त्यांना ट्रिपला पण घेऊन जातो, सहलीला घेऊन जातो. तर असा हा उपक्रम आम्ही इथं चालू केलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो सगळ्या कॅन्टन्समध्ये सगळ्यांनी त्याचा चालू करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जेणेकरून आपली मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती सुद्धा आपण पार पाडतोय हे मला असं वाटतं. आणि ह्याच्यात मला खास करून असं वाटतं की पालकांनी ह्याचं जास्त म्हणजे पुढाकार घेऊन ह्या गोष्टी करायला हव्यात. कारण मुलं तर, म्हणजे मुलांना तर आपण सांगितल्याशिवाय ते करणार नाही असं मला वाटतं. आणि आपण जर त्याच्यावर इन्सिस्ट नाही केलं तर ते होणार नाहीये. आणि मी बघतो की इथे बरीचशी मुलं, म्हणजे नॉट ओनली आपलं, पण तुमचं तेलुगू म्हणा किंवा पोलिश म्हणा किंवा पोर्चुगीज म्हणा, त्यांचे जवळजवळ 300 मुलं इथे शिकतात. आता तुम्ही म्हणाल की काय करायचंय मराठी शिकून, पण हे बाकीच्या देशातली लोक सुद्धा एवढं इनिशिएटिव्ह घेऊन करतात. 300 मुलं त्यांची दर शनिवारी शिकतात. जवळजवळ 10 त्यांचे क्लासेस आहेत. म्हणजे असं बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपण खूप म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. आणि पण निदान कुठेतरी सुरुवात झाली याचं मला खूप समाधान आहे. आणि मी बघतो मुलांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे, त्यांना आता नीट वाचता येतं, कळतं. म्हणजे एका मुलीने तर अक्षरशः इंग्रजी शाळेत ती गेली आणि तिथं तिचं नाव तिने मराठीत लिहिलंय आणि त्या टीचरला पण सांगते की हे माझं नाव आहे आणि ती तिला मराठी शिकवायला लागली. म्हणजे असं इतकं कौतुक वाटतं कधी कधी की जेणेकरून तिने त्या टीचरला पण सांगितलं की तू पण आमची मराठी शिक. आणि आता आमचा पुढचा पल्ला असा आहे की नुसतंच आपल्या मुलांना मराठी तर शिकवूच आपण किंवा त्यांच्यापर्यंत न ठेवता माझा पुढे जाऊन प्रयत्न आहे की त्यांच्या मित्रमैत्रिणींना जे नॉन मराठी भाषा आहेत, जी अमराठी भाषा बोलणारी मुलं आहेत, त्यांना सुद्धा या वर्गात आणायचं आणि जेणेकरून आपली भाषा शिकवायची. हा आमचा सध्या उपक्रम चालू आहे. किंवा 2 मुलं आहेत आता इंटरेस्टेड. काही दोन अमराठी मुलं सुद्धा आमच्याकडे शिकतात. तर आम्ही असा हा प्रयत्न चालू ठेवलेला आहे आणि बघू आता, म्हणजे इथून पुढे अजून मोठं होत जावं असंच आमची अपेक्षा आहे किंवा त्याच्या मागे उत्साह आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना मला हेच म्हणायचंय की आपण हा उपक्रम नुसता महाराष्ट्र दिन म्हणून आपण करायला नको, तर त्याच्या मागे आपण थोडेसे एफर्ट्स पण टाकले पाहिजेत, जेणेकरून आपली संस्कृती पुढे जाईल, भाषा पुढे राहील. एवढे बोलून एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद.
नाही, खरंच अमित खूपच प्रेरणादायी बोललास आणि खूप महत्वाचं बोललास. लहान म्हणजे केवढे लहान लहान अनुभव आहेत, पण कुठे ना कुठे ते आपल्याला आपल्या मातीचं महत्व पटवून देणारे आहेत, आपल्या भाषेचं महत्व पटवून देणारे आहेत. खरंच खरंच तू सुरू केलेल्या ह्या मराठी शाळेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही आता चर्चा करतो आहोत जिनिवामध्ये सुद्धा किंवा लोझानमध्ये आम्हाला अशा प्रकारची शाळा सुरू करता आली तर आम्हालाच खरं तर खूप छान वाटेल. आणि आम्ही नक्की त्यासाठी प्रयत्न करू. आणि आम्हाला व्हॉलंटियर्सची गरज आहे. येस येस नक्कीच. कारण की आपल्याला शाळा चालवण्यासाठी आपल्याला काही लोकांना पुढाकार घ्यावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे अमित आणि इतर बरीचशी मंडळी आहेत की ते आपल्याला सांगू शकतील की वर्ग कशा प्रकारे घ्यायचा, काय शिकवता येईल, त्याचा करिक्युलम काय असेल, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी अमित सारखी मंडळी आपल्या बरोबर आहेत. आता आपण इथे आपल्या महाराष्ट्र दिन सॉरी, हा. मधुरा हॅज रेज्ड हर हँड. हो येस. नाही, मला एवढं एकच ऍड करायचं होतं की आपल्याला जर इंटरेस्ट असेल मुलांना तर आम्ही ऑनलाईनही घेऊ शकतो, ते पण प्रोव्हिजन आहे आमच्याकडे. आमच्या शाळेच्या वेळेस कोणाला जर ऑनलाईन तुम्ही लोक ऑनलाईनही जॉईन करू शकता. अरे वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जर ह्याचं शेड्यूल असेल तर आपण ते ग्रुप्स मध्ये आजच ऍडव्हर्टाईज करू शकतो, म्हणजे उद्याच ऍडव्हर्टाईज करू शकतो की अशा प्रकारे आपली जी शाळा बाझेलमध्ये होते ती ऑनलाईन अटेंड करण्याची सुविधा आहे. आणि ती अटेंड करण्यासाठी तुम्हाला आपण अशाच प्रकारची लिंक जनरेट केली तर आपण किंवा काही इंटरेस्टेड लोकांची नावं आधी मिळवली आणि त्यांना डायरेक्टली शेअर केली तर तसं करता येईल. नक्कीच करता येईल. जर इंटरेस्टेड असतील लोक तर तुमच्याकडे ही प्रोसेस चालू होईपर्यंत आम्ही ऑनलाईन सपोर्ट देऊ शकतो. नक्कीच. मधुरा, ही खूप महत्वाची माहिती दिलीस आणि खूप खूप धन्यवाद. आपण आता महाराष्ट्र दिनाचा जो सोहळा आहे, आपल्या कार्यक्रमाचा हा सेगमेंट इथे पूर्ण करत आहोत. पण आता आपण दुसऱ्या सेगमेंटकडे वळणार आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे तो कुठला सेगमेंट. भारतीय संगीताचा सुवर्ण स्वर म्हणजे आपल्या लाडक्या आशा भोसले यांना मानवंदना देण्यासाठी आता आपण पुढचं सत्र कार्यक्रमाचं सुरू करतो आहे. या सत्राची प्रस्तावना करण्यासाठी मी आशाताईंच्या सांगीतिक प्रवासाला शब्दातून उजाळा देण्यासाठी मी आमंत्रित करतो माझ्या सहकारी संध्या कुलकर्णी, ज्या झुरिकच्या सेक्रेटरी आहेत. संध्या, ओव्हर. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित पद्मविभूषित स्वर्गीय आशा भोसले यांना त्यांच्याच गीतातून श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मंडळातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मंगेशकर घराण्यातील अत्यंत खट्याळ, द्वाड आणि तेवढीच कष्टाळू अशी ही सूर सम्राज्ञी. भारताच्या मानाच्या मुकुटातील हा हिरा वयाच्या 92व्या वर्षी निखळला. 8 दशकांहून अधिक काळ अनेक भाषांमधनं 10,000 पेक्षाही जास्त गाणी गाऊन रसिकांच्या मनावर त्यांनी गारूड घातलं. संगीत क्षेत्रातील हा चिरतरुण सूर हरवल्याचं दुःख आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे. खरंच चिरतरुण हा शब्द आशाताईंसाठी किती चपखल बसतो. त्यांच्या हरकती, मुरक्या, गातानाचे मिश्किल भाव, निर्गवी वृत्ती, मन मोकळा खरेपणा, लाघवी हास्य, काळाच्या पुढे जाणारी बंडखोरी, पण त्याचबरोबर कष्ट करण्याची ताकद आणि दुःख सोसण्याची क्षमताही. किती आणि कसं वर्णन करायचं. केवळ गायिका म्हणून नाही तर व्यक्ती म्हणूनही त्यांची महानता ही शब्दात मापता न येणारी. त्यांची नुसत्या नावातच नाही तर नसानसात आशा त्यांनी जिवंत ठेवली. वैयक्तिक आयुष्यातील वादळ आणि दुःख ह्यांनी डगमगून न जाता खंबीरपणे उभ्या राहिल्या. व्यावसायिक आयुष्यावर त्याचे पडसाद उमटू न देणं हे केवळ आशाताईच करू जाणे. पाककलेतलं त्यांचं कौशल्यही वादातीत. शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत, गझल, भजन ते अगदी कॅबरे पर्यंतची विविधता लीलया पेलणाऱ्या आशाताईंना खरंच सलाम. बघा ना, नाचरे मोरामधला भोळा भाव, रुपेरी वाळूतला अवखळपणा, नभ उतरू आलं मधलं फुलणं, मलमली तारुण्यातला हळुवारपणा, केव्हा तरी पहाटे मधलं उमळणं किंवा तरलता.
तरुण आहे रात्र अजून मधली आर्तता, करंगळी मोडली मधल्या खट्याळपणा, दिस येतील दिस जातील मधला आशावाद, पांडुरंग काती मधला भक्तिभाव. किती छटा. ह्या सर्वांकडे गाणं म्हणून न बघता त्या भावनेत रंगून जाऊन आपल्यालाही त्यांनी मंत्रमुग्ध केलं. हा झाला छोटासा पैलू. हिंदीतल्या योगदानाबद्दल तर आपल्याला वेगळा कार्यक्रम करावा लागेल. अशा आशाताई आपल्या मनात तरलतेने आनंद लहरी निर्माण करणाऱ्या अष्टपैलू, मनस्वी, बहुआयामी, चिरतरुण आशाताईंना मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. पुढील सूत्र पुन्हा निलेशकडे सुपूर्द करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू संध्या. खरंच आहे की आशाताईंचं महत्व शब्दात मांडणं आपल्यासाठी कठीण आहे, पण तरी पण तू खूपच अगदी त्याला जितकं चांगलं जस्टिस करता येईल तसा प्रयत्न केलास आणि खूप कमी वेळामध्ये सुद्धा खूप मोठा त्यांच्या प्रवासाची आपल्याला थोडक्यात माहिती दिलीस, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आता आजच्या आपल्या मैफिलीची सुरुवात करण्यासाठी कोणाचं नाव आधी घ्यावं, तर आपल्या स्विस मराठी समुदायामध्ये ज्याच्या आवाजाचे आपण सर्वच चाहते आहोत असा आपला सर्वांचा आवडता श्रेयस जोगळेकर. श्रेयस त्याच्या सुमधुर आवाजासाठी आपल्या सर्वांमध्ये परिचित आहेच आणि तो आज सादर करणार आहे मनाला उभारी देणारं आणि सुखाची साथ घालणारं या सुखांनो या. तर चला मग श्रेयसच्या सुरेल आवाजात या सुंदर गाण्याचा आनंद घेऊया. नमस्कार. आज आशाताईंना श्रद्धांजली द्यायची म्हणून त्यांचं एक अतिशय उत्तम भावगीत आहे जे मला खूप आवडतं, ते मी सादर करतो. जेव्हा गदिमांसारखा एखादा गीतकार शब्दांचा सुंदर हार करून त्याचं एक गीत बनवतो, त्याला बाबूजींसारखा तितकाच प्रतिभाशाली संगीतकार स्वरांच्या अतिशय नाजूक घडणावळीमध्ये गुंफतो आणि हा स्वरांनी झगमगणारा असा स्वरहार जेव्हा आशाताईंसारखा स्वर्गीय आवाज धारण करतो, ते ऐकून सुख का बरं येणार नाहीत. या सुखानो या सुखानो या सुखानो या. एकटी पथ चालले एकटी पथ चालले दोघास हातात द्या साथ द्या. या सुखानो या सुखानो या सुखानो या. विरहांतीचा एकांत भाव अधीर भाव आलिंगने गाली ओठी भा सुखानो भाव वेडी चुंबने होऊनी स्वरवेळचे होऊनी स्वरवेळचे वारास वेदिन रातया गातया. या सुखानो या. आमुच्या बागेत भार लढीवाळ तुम्ही पाखरे शयन घरच्या या छताची भारू पेरी झोंबरी. होऊ द्या घर नांदते होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्याला घाट द्या थाट द्या. या सुखानो या सुखानो या सुखानो या. अंगणी प्राजक्त भार सौदावरी वाचादणे जोडप्याचे
चिमुकल्यांचे रांगणी अंगणी प्राजक्ता सौदावरी वाचादणे जोडप्यांचे गुज जुईचे चिमुकल्यांचे रांगणी यौवनी सहजीवनी यौवनी सहजीवनी दोरे मनाचे गीत प्रीत या सुखानो या एकटी पथ चालले एकटी पथ चालले दोघास आता हात द्या साथ द्या या सुखानो या सुखानो या सुखानो या. आशाताई, भावपूर्ण श्रद्धांजली. Amazing. Kirti, you raised your hand. नाही नाही मला इमोजी दिसत नाही, मला चष्मा नाही लावलेला, पण मला कॉम्प्लिमेंट द्यायची होती. खूप सुंदर झालं गाणं खरंच. श्रेयस, खूपच सुंदर. खरंच थँक्यू. नाही आणि प्लीज फील फ्री टू कम इन, हात हँड रेज करा आणि तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला बोलायचं असेल तर नक्की हात रेज करा. आणि गाणं झाल्यानंतर आपण तुम्हाला कारण की तुम्ही जी दाद द्याल ती त्या गायकांपर्यंत पोहोचणार आहे, त्यांना ते प्रोत्साहन मिळणार आहे. सो मी आवर्जून तुम्हाला सांगेन की नक्कीच माईक ओपन करून आपलं कमेंट, आपला फीडबॅक द्या. खूपच छान झालं. आणि जसं श्रेयस म्हणाला तसं की ते गाणं ऐकल्यानंतर सुखांना आल्या वाचून राहावेल का. आम्ही तर आशाताईंबद्दल म्हणाला होता, पण मला तर आता श्रेयसचा आवाज ऐकून आणि श्रेयसच्या आवाजात हे गाणं ऐकून सुद्धा असं वाटतंय की खरंच आहे की सुखांना आल्या वाचून राहावेल का. आता पुढचं जे गाणं आहे ते माझं स्वतःचं सुद्धा खूप आवडतं गाणं आहे आणि ते सादर करण्यासाठी आपल्या समोर येते अद्वैता लोणकर. ती सादर करत असलेलं हे गाणं म्हणजे शब्द आणि स्वरांनी विणलेली एक मखमली रात्र आहे. कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी या गाण्याला अतिशय सुंदर अशी चाल लावलेली आहे आणि आशाताईंच्या आवाजातील नजाकत म्हणजे आहा. आता अद्वैताच्या आवाजात हे गाणं आपल्या सर्वांसाठी एक सुखद अनुभव असेल. प्रेमातील हुरहुर आणि रात्रीची शांतता गुंफणारं आणि आजही तितकंच ताजं आणि तरुण वाटणारं हे गाणं तरुण आहे रात्र अजूनही.
निझला सकारे राजसा निजला सकारे तरुणा ही रात्र जुनी सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्यांना काय सांगू सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्यांना काय सांगू उमलते अंगांग माझे आणि तू मिटला सकारे तरुण आहे रात्र जुनी बघ तुला पुसतोच आहे बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रात राणीच्या फुलांचा गंध तू लुटला सकारे तरुण ही रात्र जुनी उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरला सकारे राजसा निजला सकारे तरुण आहे रात्र जुनी राजसा निजला कधी कधी असं वाटतं की अद्वैतासारखी मुलं आपल्याकडे स्वित्झर्लंडमध्येच बरोबर शिकायला येतात आणि कदाचित इथे आणखी काही वर्ष राहतात. हे आपलं नशीब आहे असं म्हटलं पाहिजे. खूपच छान अद्वैता. अगदीच म्हणजे गेले काही मिनिटं मी कदाचित दुसऱ्या विश्वात होतो, असाच काहीतरी मला अनुभव आला. आता पुढील सादरीकरणासाठी मी आमंत्रित करतोय धरित्री जोशी यांना, आणि ते आपल्या समोर जे गाणं सादर करणार आहेत ते गाणं म्हणजे सुरांचा अद्भुत प्रवास आहे. ते फक्त गाणं नाहीये, ती एक गोष्ट आहे. गोष्ट एका अनामिक ओढीची आहे, एका प्रेयसीच्या प्रतीक्षेची आहे आणि शेवटी पदरात पडणाऱ्या एकांताची आहे. आणि अशा या स्वप्नवत प्रवासाला निघण्यासाठी आता आपण तयार होऊया. धरित्री जोशी आपल्या समोर सादर करत आहेत ही वाट दूर जाते. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आणि मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय संगीताची अपरिमित हानी झाली. आपल्या सुरांनी ज्यांनी अनेक गीतं अजरामर केली
अशा आशाबाईंना अभिवादन करण्यासाठी त्यांनी गायलेलं एक गाजलेलं गीत मी सादर करते. हे काव्य शांता शेळके यांचं आहे आणि या गीताची चाल पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी बांधलेली आहे. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगाने, जेथे खुळ्या ढगाने रंगीन साजल्या माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे, स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे, स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा, माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते. खरंच मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत सगळीच. आणि इतक्या सुंदर सादरीकरणानंतर भारावून जायला होत आहे ऍक्च्युली. हा सुखद अनुभव आपण असाच पुढे नेऊया. आणि आता सादर करत आहोत एक असं गाणं जे जे मराठी भावसंगीताच्या इतिहासातलं अनमोल ठेवा आहे असं म्हटलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या समोर येत आहेत स्नेहल फाटक आणि विभव. हे दोघे मिळून आपल्या समोर सादर करणार आहेत आशाताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांचंच पुन्हा एकदा यांनी अजरामर केलेलं गाणं जीव लगा. जीव लगा दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीव लगा, जीव
खटकेची सुटे सराई विठ्ठले घर माझे जीवाला गापा दापा परा मापा गमरे गा खरंच आपण किती नशीबवान आहोत. आपण मराठी मातीत आणि मराठी भाषेत जन्म म्हणजे मराठी मातीत जन्म घेतलाय आणि मराठी भाषा जाणतो. जर मराठी भाषा येत नसती तर अशी रत्न एवढी सुंदर रत्न आणि एवढी सुंदर गाणी आपल्याला अनुभवायला मिळाली असती का? खरंच कधी कधी प्रश्न पडतो की आपण खूपच नशीबवान आहोत की आपण आशाताई, लता दीदी आणि त्यांच्यासारख्या कितीतरी संगीतकार आणि कलाकारांना जाणतो, त्यांची कला अनुभवू शकतो. आतापर्यंत आपण कार्यक्रमामध्ये थोडे विरह आणि शांत भाव पाहिले, पण आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते मात्र उत्साहाने सळसळणारे आहे. पावसात भिजताना जसा आपल्याला एक वेगळा आनंद जाणवतो ना, अगदी तोच मूड प्रांजली आपल्यासाठी सुरांनी इथे उभा करणार आहे. तर चला मंडळी, या पावसाच्या सरी आणि त्या सुरांचा आनंद घ्यायला हवा. स्वागत करूया प्रांजलीचं. थरथरवलं अंग चिम्मड झालं हिरगा बहरा हो नभूतर आलं चिम्म थरथरवलं अंग चिम्मड झालं हिरगा बहरा अशा वेळेस राती गळा शपथ येते अशा वेळेस राती गळा शपथ येते साता जन्माची प्रीती अशा वेळेस राती गळा शपथ येते साता जन्माची प्रीती सरल दिन हो नभूतर आलं चिंब थरथरवलं अंग चिम्माड झालं हिरव्या बहरा हो नभूतर आलं
आता 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 ऍक्च्युली आपण कार्यक्रम पूर्ण करण्याच्या आधी आपल्यासाठी एक छोटी अनाउन्समेंट आहे. म्हणजे आता दूरदर्शन आणि त्याच्या आठवणी करतोय, त्यामुळे म्हणजे थोड्या माहितीपर सुद्धा काही गोष्टी आम्ही सांगितल्या पाहिजेत. तर आपल्या अशा एका उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जो पुढच्या पिढीसाठी म्हणजे आपल्या किशोरवयीन मुलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार करतोय. मी आमंत्रित करतो श्रीपाद छत्रे यांना. मंडळाचा पुढील कार्यक्रम जल्लोष, त्यामागची संकल्पना काय आहे आणि या वर्षीचं नियोजन कसं सुरू आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. श्रीपाद, ओव्हर टू यू. ऐकायला येतं सगळ्यांना? येस. अरे थँक्यू. सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही सर्वांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केला. बघताना मला खूप आनंद झाला आणि प्रत्येकाचे आवाजही खूपच सुंदर होते. त्यामुळे निलेश आणि ऑर्गनायझिंग टीम खूप खूप धन्यवाद. तर जल्लोष म्हणजे संकल्पना अशी आहे की नॉर्मली 12 वर्षापर्यंत मुलं सहज येतात मंडळाच्या कार्यक्रमांना वगैरे, पण त्याच्यानंतर ते कुठे कुठे थोडीफार दूर जायला लागतात. तर त्यांना परत मंडळाकडे वळवणं ह्या हेतूने म्हणून जल्लोष कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता हे 3रं वर्ष आहे. आणि त्याचबरोबर जे तरुण लोक आहेत साधारण 30-35 पर्यंत 35 वर्षापर्यंत, तेही कुठे फार येत नव्हते थोडेफार प्रोग्राम्सना, तर त्यांनाही सामावून घेणे यासाठी म्हणजे या 2 हेतूनी जल्लोष प्रोग्राम चालू झाला. आणि आता 3रं वर्ष आहे. आणि यावर्षी जवळजवळ 5 तासाचा प्रोग्राम आहे. आणि गेल्या वर्षी 3 तासाचा प्रोग्राम झाला होता. 1 मिनिट लोक हल्ले नव्हते. म्हणजे एव्हरी वन वॉज सो हॅपी. आणि यावेळी मला खात्री आहे की 5 तास सुद्धा लोक खूप एन्जॉय करतील. तर एक म्हणजे आतल्या गोटातली खबर म्हणू शकेन की उद्या एक प्रोमो येतोय. तर तो प्रोमो आहे ह्याच्या म्हणजे लहान मुलं जी आहेत 18 वर्षाची, आता 18 आणि 21 वर्षाचा एक मुलगा आहे, ते मिळून चर्चा करणार आहेत स्विस मराठी म्हणून वाढताना, थेट आमच्या मनातून स्विस मराठी म्हणून वाढताना. तर स्विस मराठी म्हणून वाढताना साधारण आपण पॅरेंटिंगबद्दल नेहमीच चर्चा करतो राईट, पण मुलांना आपण फार कमी वेळा विचारतो की त्यांचा काय स्ट्रगल आहे, किंवा ते वाढताना त्यांना काय इश्यूज येतात, किंवा ते कसं एन्जॉय करतात दोन्ही संस्कृतीमध्ये वाढणं. कारण घरामध्ये संस्कृती पूर्ण वेगळी असते, घराबाहेर पाऊल टाकता क्षणी पुन्हा वेगळी, पूर्ण टोटली डिफरंट संस्कृती असते. तर ते दोघं ते चॅलेंज कसं करतात ते लोक. तर या संदर्भातला प्रोमो आहे. तर मी म्हणेन की आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन खूप चांगलं झालेलं आहे. आज सकाळीच मी केदारशी बोललो आणि गेल्या आठवड्याभरात 70 रजिस्ट्रेशन झालेली आहेत. तर प्रोग्राम मी म्हणेन हाऊसफुलच्या दिशेने वाटचाल करतोय. तर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी आज रात्री रजिस्ट्रेशन करा, कारण उद्याचा हा प्रोमो आल्यानंतर मला वाटतं की रजिस्ट्रेशन अजून वाढेल. तर ही एक मी म्हणेल की इनसाइडर टिप थोडीफार आहे. आणि बरेच प्रोमो आलेले पण नाही आहेत, पण ते सगळे एकापेक्षा एक प्रोग्राम्स आहेत मी म्हणेन. कारण मला सगळे प्रोग्राम्स माहिती आहेत आणि मी नक्की खात्री देऊ शकतो की 5 तास तुम्हाला कसे गेले कळणार नाही. आणि त्यातलाच एक मुख्य प्रोग्राम म्हणजे आज अद्वैताने एवढं सुंदर गाणं सादर केलं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंतच. आणि अद्वैता एक विशेष प्रोग्राम सादर करते, त्याचं नाव आहे गझल रंग. तर तिचा जवळजवळ 1.25 ते 1.5 तासाचा प्रोग्राम आहे आणि ती लाईव्ह गाणार आहे. तर प्लीज रजिस्टर करा आणि तिच्या गायनाचा भरपूर आनंद घ्या. आणि दुसरं म्हणजे माझं लक्ष आहे विवान वगैरे या लोकांकडे. मी वाट बघतोय की ते कधी 12 वर्षाचे होत आहेत आणि कधी ते जल्लोषमध्ये पण प्रोग्राम सादर करतील. तर धन्यवाद निलेश, ही संधी दिल्याबद्दल मला बोलण्याविषयी. आणि मंडळाचे पण विशेष आभार, कारण मंडळाने भरपूर सपोर्ट केलेला आहे जल्लोष प्रोग्रामला. अगदी अमोल, तन्वी, सगळ्यांनीच, म्हणजे आता कीर्ती, EC झुरिक, सगळ्यांचं कायम सहकार्य मिळत आलेलं आहे आणि त्यामुळेच हा प्रोग्राम शक्य होतो. आणि प्लीज रजिस्टर करा, अजून हाऊसफुल करा प्रोग्राम, असं मी म्हणेन. धन्यवाद. थँक्स टू यू श्रीपाद, की एवढा इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आमच्या सगळ्यांच्या समोर वर्षानुवर्ष, नाव 3rd year ॲज यू सेड, आणता आहात. आणि इन्व्हॉल्विंग अँड एंगेजिंग यंग द यूथ ऑफ मराठी यूथ ऑफ स्वित्झर्लंड. इट्स अ बिग इनिशिएटिव्ह. सो थँक्यू सो मच. जिनिवाच्या पण लोकांना मी अर्ज करते, प्लीज हा प्रोग्राम बघायला, स्पेशली झ्युरिक साईडला तुम्ही नक्की जा.
आपल्या मुलांना पण इन्व्हाइट करा पार्टिसिपेट करायला. दे विल फील एनकरेज्ड. आणि अजून एक विशेष कौतुकांची गोष्ट आहे मुलांची, म्हणजे पॅन स्वित्झर्लंड मुलं येत आहेत. जिनिव्हा, लॉसान, बासल, झुरिकच्या आसपासची तर आहेतच. इवन लुझनवरनं पण मुलगी येते परफॉर्म करायला. तर रिअली पॅन स्वित्झर्लंड रिप्रेझेंटेशन आहे. तर तुम्ही पण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या. धन्यवाद. एकच वादा श्रीपाद दादा. खरे एकच वादा श्रीपाद दादा. श्रीपाद, अरे तू जो हा इनिशिएटिव्ह सुरू केलायस तो खऱ्या अर्थाने म्हणजे त्याचं फळ आपल्याला भविष्यात बघायला मिळणार आहे. म्हणजे त्याला खूप मशागत लागते. तू जे आज रोप लावलंयस ना आणि त्याला जी मशागत करतोयस ते त्याला खूप छान फळं येणार आहेत, गोड अशी. आणि मला आपण म्हणजे मराठी भाषा आपण त्या भाषेत वाढलोय, त्यामुळे आपल्याला त्याचं कौतुक असणं, आपण ती संस्कृती पुढे नेणं हे साहजिकच आहे. पण तू जो प्रयत्न करतोय ना त्याच्यामुळे त्यांची स्वतःची कुठेतरी ओळख, कुठेतरी आयडेंटिटी ही रिस्टॅब्लिश होणार आहे. आपण कुठून आलो, कोण आहोत, आपण कुठले विचार, कुठली संस्कृती, काय म्हणजे कुठली गाणी ऐकतो, कुठले चित्रपट, कुठली माणसं, कुठली थोर माणसं, कुठली किती त्यांचं मोठं कार्य आहे. आणि त्याच्यातून एक आपल्याला जो गर्व मिळतो ना तो गर्व सुद्धा त्यांना मिळणार आहे. म्हणजे ते सगळं सामावून घेणार आहेत. सो थँक्यू. आय थिंक आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळतोय. शेवटचे जे सादरीकरण आहे ते आपल्या समोर घेऊन येत आहेत मेडली गणेश काळे जी. आणि तुम्हाला माहितीये की आशाताई ह्या अष्टपैलू गायिका होत्या. तर त्यांना कुठल्याही एका गाण्यामध्ये त्यांचं टॅलेंट सामावणं हे कुठल्याही गायकासाठी कदाचित कठीण आहे. आणि म्हणून आपण ह्या मेडलीमध्ये मराठी भावसंगीतांचा हळुवारपणा आणि हिंदी सिनेसंगीतांचा तो आशाजींचा नजाकतदार अंदाज, दोन्हीचे संगम अनुभवणार आहोत. स्वागत करूया गणेश काळे यांचं. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या महिन्यात करोडो संगीतप्रेमींच्या हृदयाला झटका देणारी एक घटना घडली. आशाताई भोसले हे भारताला लाभलेले एक नक्षत्रांचे देणे नक्षत्रात विलीन झाले. त्या नक्षत्रात त्यांनी गायलेली हजारो गाणी तेजस्वी ताऱ्यांसारखी अजूनही दगदगत आहेत. गेले काही दिवस तुम्हा सर्वांसारखं मीही त्यांची अनेक गाणी आठवत होतो, गुणगुणत होतो. त्यातलीच काही गाणी आता मी सादर करतोय. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारे रूप की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, निजलेल्या गावातून आले मी एकटीच, निजलेल्या गावातून आले मी एकटीच, दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच, पडले मागे कधीच, ह्या इथल्या तरू छाया पण सारे
जाणता जाणता चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवरही सावरही चांदरा 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 जब तुमसे नजर टकराई सनम जज्बात का एक तूफान उठा तिनके की तरह मैं बह निकली तिनके की तरह मैं बह निकली सैलाब मेरे रोके न रुका सैलाब मेरे रोके न रुका जीवन में मची हलचल और बजने लगी शहनाई ये देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील सार लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्तता ना बंधनेवा नाही गुलामी भीती अनामी विसरेन हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. खरोखरच आशाताई आज आपल्यात नाही आहेत यावर विश्वास बसत नाही. आपण सर्व रसिक त्यांना विनंती करतोय अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. आणि कदाचित आशाताई आपल्याला सांगत असाव्यात लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरा तुम्ही उगवेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. स्वर्गीय आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. गणेश, तुझा शब्द खरा व्हावा आणि पुन्हा एकदा आशाताईंनी जन्म घेतला तर तो महाराष्ट्रातच घ्यावा अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि गणेश, तुला कॉम्प्लिमेंट, म्हणजे खरंच तू 2 दिवसापूर्वी जेव्हा हे गाणं पाठवलं त्या दिवसापासून मी दिवसातून किमान 4 वेळा हे गाणं ऐकलंय. प्रत्येक वेळेला माझ्या अंगावरती हे गाणं ऐकल्यावरती शहारा उभा राहिलाय. आणि कदाचित आता ह्या आय थिंक कोणीतरी बोललं, सॉरी मला दिसत नाहीये स्क्रीन. धन्यवाद. तुझाच एको होता तो. ओके, सॉरी. सो कार्यक्रमाची ही आठवण आहे ना, मला कायम राहणार आहे. या गाण्यांची, सगळ्याच गाण्यांची आठवण मला कायम, आम्हाला सगळ्यांनाच कायम राहणार आहे. आणि
आजच्या ह्या प्रवासाचा म्हणजे ची सांगता आपल्याला कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय पूर्ण करता येणार नाही. मी संध्याला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा आणि या प्रवासात सगळ्या सोबत असलेल्या सर्वांचे अधिकृतरित्या आभार मानावेत. संध्या, ओव्हर टू यू. धन्यवाद. मंडळी, कार्यक्रमाची सांगता ही आभार प्रदर्शनाने करण्याचा आपला प्रघात आहे आणि आपणही तो आज पाळणार आहोत. फक्त ते प्रदर्शन म्हणून नाही, तर मनापासून आलेल्या भावना, त्याच्यासाठी हे आभार. सगळ्यात आधी मला या संकल्पनेचा विचार जिच्या मनात आला आणि जिने हा उपक्रम राबवायसाठी इनिशिएटिव्ह घेतला ते आपल्या मंडळाच्या अध्यक्षा तन्वी, त्याचप्रमाणे सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणारा निलेश निकाटे आणि टेक्निकल सपोर्टसाठी पुष्कर कुलकर्णी यांचे सगळ्यात पहिले मला आभार मानायचे. नंतर श्रेयसच्या पुढाकाराने सर्व स्थानिक कलाकारांनी कामाला लागले आणि धरित्री, श्रेयस, स्नेहल, गणेश, अद्वैता यांच्या मधुर गाण्यांनी आम्हाला पुन्हा आशाताईंच्या आठवणी जागवल्या. त्यासाठी त्या सगळ्या कलाकारांचे आभार. आपल्या छोट्या चमूला विसरून कसं चालेल? श्रेया, शरयू, अथर्व, वेदांत आणि विवान ह्यांचं तर तुम्ही ऐकलंच आहे. यांचे कलागुण आणि ह्यांच्या सभादितपणाला हॅट्स ऑफ आहे. पण सगळ्यात मला महत्वाचं काय वाटतं तर त्यांच्या पालकांचे आभार, कारण त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांना सादरीकरणासाठी मदत केली. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट असे सगळे रसिक प्रेक्षक, तुम्ही आज जिथे आवर्जून आलात आणि आम्हाला ह्याच्याही पुढे आम्ही चांगले कार्यक्रम करत राहू. आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही कलाकारांचा उत्साह वाढवलात आणि कौतुकाची थाप दिली. श्रीपाद म्हटल्याप्रमाणे अशीच कौतुकाची थाप द्यायला 10 मेला तुम्ही नक्की या जल्लोष 1948 साठी, आणि तिथे जनरेशन नेक्स्टला अशी कौतुकाची थाप अपेक्षित आहे. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. ओव्हर टू निलेश. संध्या, तुला पण धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. पुन्हा भेटू लवकरच आणि पुढच्या वेळेला टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही आणखीन व्यवस्थित सॉल्व्ह करून येऊ. आणखीन चांगले करू टेक्निकल प्रॉब्लेम असं नाही म्हणणार आहे मी, पण टेक्निकल प्रॉब्लेम शिवाय आणखीन स्मूथ कार्यक्रम होईल असं याची नक्की काळजी घेऊ. थँक्यू तुमच्या पेशन्स बद्दल. भेटू लवकर. जल्लोषला भेटू. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. बाय. थँक्यू. बाय.